हॅलो गाईज, तर आज बनवणार आहे मी बोंबीलची चटणी. कालच आम्ही मार्केटला जाऊन सगळे बोंबील फ्रॉन्स वगैरे घेऊन आलेलो, तर म्हटलं आज मुहूर्त लावायला पाहिजे. तर इथे सगळ्यात आधी मी भाजून घेतले त्याला आणि नंतर बारीक थोडेसे कट करून पण घेतले. त्याला बारीक कट करून मग साईडला मी त्याला धुवून पण घेतलं आणि धुवून ठेवून दिलं साईडला. आणि एक साईडला बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, लसूण आणि कोथिंबीर आणि मिरची कापून घेतलेली. मग पॅन ठेवून पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकलेला बारीक चिरलेला, थोडा लाल होईपर्यंत कांदा भाजून घेतला. मग त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या टाकल्या, जिरे आणि मिरची टाकून चांगलं त्याला परतवून घेतलं. मग लास्टला टोमॅटो टाकलं आणि त्याला थोडंसं एकजीव होईपर्यंत, पाणी सुटोपर्यंत त्याला परतवून घेतलं. आणि मग मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर लाल तिखट, थोडासा एव्हरेस्ट मसाला आणि हळद टाकून त्याला परतवून घेतलं. आणि थोडंसं पाणी टाकून थोडं 5-10 मिनटं म्हणजे त्याला एकजीव होऊन थोडंसं झाकून घेतलं. आम्ही आणले होते, खूप चांगलं होतं मार्केट. ते सकाळी 7:30ला उठून गेलेलो आम्ही. माहिती, थंडी वाजत होती पण आम्हाला उल्हासही ना खूप खायचा. मग गेलेलो. मग इथे असं मी भाजलेले बोंबील कट केलेले टाकले आणि 5 मिनटं शिजू दिली. तयार झाली मग माझी चटणी. आणि एवढी टेस्टी दिसते ना, बघा ना. आणि कोथिंबीर टाकली लास्टला एकदम. झाली माझी तयार. आजचा दिवस असा गेला. बाय बाय.